लंडनमधून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात इतिहासकारांना शंका आहे। लंडनमधून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत असं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा आहे। खरी वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेली नसल्याचा दावा ते करतायत। सरकार वाघनखांसंदर्भात खोटी माहिती देत असल्याचा आरोपही त्यांचा आहे। वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका असा सल्लाही सावंत देत आहेत। राजकीय नेत्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक केली जात असल्याचा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे। महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करायला लागले। ही वाघनखं कायमस्वरूपी आणणार नाही आहेत। 30 कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून आणा लागलेले आहेत आणि फक्त 3 वर्षासाठी आणणार आहेत। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती, सत्ताधाऱ्यांनी केलेली नव्हती, ती आज हे सत्ताधारी करत आहेत। शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे। कुठल्या संदर्भाच्या आधारे त्यांनी दावा केलाय मला माहिती नाही, पण आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे की भवानी तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा वध केला ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत। हा खूप जुना इतिहास आहे, याच्यासाठी पूर्वीचे संदर्भ सुद्धा आहेत। त्यामुळे जेव्हा राज्य सरकारनं ती वाघनखं आणि ती तलवार आणायचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतलेला आहे। तरी सुद्धा जर इतिहास संशोधकांचं श्री सावंत आपण ज्यांचं नाव घेत आहे त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर केली जाईल। मला वाटतं या विषयावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सुधीरभाऊंची भूमिका स्पष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन, प्रचार, प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।